केंद्र सरकार आता लवकरच 12 आणि 28% जीएसटी दर कमी करणार आहे। जीएसटीचे नवे दर हे 5% आणि 18% करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट मिळणार अशी पंतप्रधान मोदींनी आज सकाळीच लाल किल्ल्यावरून घोषणा देखील केली आहे। सामान्य जनतेसाठी टॅक्स कमी करणार असं पंतप्रधान मोदींनी आज जाहीर केलंय। हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं। ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे। सामान्य मानवी की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे। 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए 1 लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं, लागू कर रहे हैं। आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है। संजय राऊतांनी सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची पुष्टी केली आहे। मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि ठाणे या महानगरपालिका एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी आज दिली। दोन्ही ठाकरे राज्यातल्या 4 महापालिका एकत्रित लढणार आहेत। मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढेल। आणखीही काही महापालिका एकत्र लढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद जास्त असल्याचं वक्तव्य काल राज ठाकरेंनी केलं होतं। त्यानंतर संजय राऊतांनी थेट 4 महापालिका एकत्र लढण्याची घोषणाच केली आहे। मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत। ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह। दोन्ही ठाकरेंच्या युतीवर महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय। कोणी कितीही युती केली तरी महायुतीला काहीही फरक पडणार नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले। मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या, नवी मुंबई, सगळ्या कल्याण डोंबिवली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार। कोणाला किती काय बोलू द्या, कोणी किती युती करू द्या, शेवटी महायुती ही भक्कम आहे। ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? एवढी हतबलता संजय राऊत किंवा उबाटाची कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नाही। संजय राऊत जी काही वल्गना करतायत त्यावरून मला बासी मर्ढेकरांची एक कविता आठवते। गणपतवाणी बिडी पिताना चावयास नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन मी माडी, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। यापूर्वी सरकार पडेल पडेल म्हणायचे, आता बीएमसी सत्ता येणार म्हणून म्हणतायत। असणारे कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा गमजा मारावेच लागतात त्यांना। ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं। उगाच वल्गना काय करायच्या? लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे। महायुतीमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुटता सुटेना असं चित्र पाहायला मिळतं। नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आलं, तर भरत गोगावलेंनी रायगडमधील ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण केलं। स्वातंत्र्य दिनी महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सुटता सुटेना असं चित्र पाहायला मिळालंय। अलिबागमध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केलं, तर पालकमंत्री पदासाठी इच्छुक असणारा मंत्री भरत गोगावले यांना मात्र बिरवाडीत केलेल्या ध्वजारोहणानंतर टोले लगावले जात आहेत। भरत गोगावलेंनी एका ग्रामपंचायतीचं झेंडावंदन केलं, तर पालकमंत्री असताना ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवलचे आहेत ते, चला त्याच लेवलचे आहेत ते, चला। देशाचा झेंडा फडकवत असताना तो ग्रामपंचायत फडकवला काय आणि जिल्ह्याचा फडकवला काय? हा झेंडा फडकवण्याचा जो काय मान असतो हा वेगळा असतो, पण तुमच्या नशिबात ते पण नाही कुठे झेंडा फडकवायला तुम्हाला। शेवटी कोणी कुठे ध्वजारोहण करावं
मुख्य ध्वजारोहण सोहळा जो शासकीय असतो त्याच्या संदर्भात शासन आपला निर्णय करत असतं. सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेड गेले असतील त्याच्यामध्ये काय जो काम करतो त्याच्यावरच त्या ठिकाणी टीका होत असते. हाती चले बाजार, तर पुढचं मी काय बाकी बोलत नाही. त्यांना अजून 4 वर्ष वाटच बघावे लागणार आहे पालकमंत्री पदाची आणि 4 वर्षानंतर त्यांना कळेल अरेच्या भाजपलीच आपली खेळी केली. तिकडे नाशिकमध्ये पण असंच काहीसं चित्र पाहायला मिळालंय. मंत्री गिरीश महाजनांनी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केलं, तर मंत्री भुजबळांनीही नाशिकमधल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलंय. आता झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना. आता त्यांना झेंडावंदन करताना आला तुम्ही, तर तुम्हाला बघताना आलं. आता मला करता येते तेवढे पुढचं काय? तुम्ही अशा अडचणीचे प्रश्न विचारू नका. या जरूर पुढे या. जळगावला सुद्धा विसरू नका, मतदारसंघाला सुद्धा विसरू नका, आणि मग इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जेवढं काही जबाबदारी मिळेल ती काम करा. आमच्या शुभेच्छा आहेत. छोट्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद करतील असं मला वाटत नाही. प्रत्येक नेत्याला आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी नेतृत्व करावं, काम करावं हा त्यांचा आग्रह असतो. त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असणं काही चुकीचं नाही. तर चिकन मटणच्या वादावरून संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यामध्ये जुंपली. महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरू आहे, मला माफी मागायला लावणाऱ्यांची सुनता झाली आहे का, अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. तर राऊतांची वैचारिक सुनता झाली आहे का असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलं आहे. ते नपुसंग लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो. महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरूच आहे ना. कोण काय तो असे मागणी करतोय? काय करतो कोणी? साला मराठी माणूसच आहे ना तो, काय त्याची सुनतागिरी आहे? विचारा जाऊन त्याला. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मला शिव्या दिलेल्या आहेत. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माती हनुकाठी, अशी देखील आमची परंपरा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यापुढे बोलताना, इतरांना शिव्या देताना थोडासा विचार करावा. संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाऊन हालाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली. तर मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून इम्तियाज जलील यांनी मटण पार्टीचं आयोजन केलं. तर हिंदूंच्या भावना दुखावल्याचं म्हणत जलील यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपा आमदारांना केली. 15 ऑगस्टला चिकन आणि मटण विक्रीला काही महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये बंदी घालण्यात आली. या बंदीच्या विरोधामध्ये जितेंद्र आव्हाड आणि इम्तियाज जलील यांनी मांसाहार करत निषेध नोंदवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी चिकन बिर्याणीची पार्टी ठेवली. त्यामुळे जलील यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली. आमची ईद आहे, मग तुम्ही सम्मान करणार का? आमची भावनाचा आदर करणार का तुम्ही? आणि कशाला? ज्यांना जे सण साजरा करायचे आहे ते साजरा करू द्या ना. आम्हीही साजरा करतो, मीही दिवाळी साजरा करतो, मीही रक्षाबंधन मानतो. पण असा याचा अर्थ हे होत नाही आहे ना की बाबा हे सण साजरा करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या लोकांना हे बंधन घालणार आहे की तुम्हाला हे करायचंच नाही आहे करके. उसमें हिंदू धर्माला डिवचवण्याचं काम, हिंदू धर्माच्या पवित्र सणाची खिल्ली उडवण्याचं काम या दुर्दैवाने एकदा निवडून आलेला खासदार इम्तियाज जलील याने केलं. जे आमच्या शहराची घाण आहे आणि ती घाण त्यांनी ओकली. आज ओकली त्याने घाण. ती गुन्हा का दाखल करावायचं मागे लागलो की बंदीच्या विरोधात एक तर कायद्याची खिल्ली उडवणं, कायद्याच्या विरोधात वागणं. कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव मध्ये चिकन विक्रीला बंदी घालण्यात आली होती. त्या विरोधामध्ये आव्हाडांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जात मांसाहार करत निषेध नोंदवला. या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषा भाषांमध्ये, प्रांतामध्ये, जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, अहो रस्ते सुधारवा ना, अहो गटारी सुधारवा, कल्याण मधल्या रस्ते सुधारवा. हालत बघा रस्ता गटारांचे काय झाले. नको तिथे काम नका करू ना. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे, आज शुभ दिवस आहे, पण त्याचबरोबर हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून पण आज फार महत्त्वाचा दिवस आहे, जिथे आपण
मटण मांस मच्छी खात नाहीत. हिंदू धर्माच्या दृष्टिकोन जे आज मटण पार्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी करते हिंदू द्वेषित आहेत ना. मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता? लावा ना नावा पुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका. सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे, हिंदू धर्माची आमचा काय संबंध सांगून टाका आणि मोकळे व्हा ना. कल्याण डोंबिवलीमध्ये गेलेल्या जितेंद्र आव्हाडांचा खाटीक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नाशिक मालेगावमध्ये मात्र चिकन आणि मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात आली. अजित पवार यांचा पक्ष कोकणामधल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आला अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. तर अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांवर कंट्रोल राहिलेला नाही का असा सवाल देखील रोहित पवारांनी केला. रोहित पवार यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही असा पलटवार यावर सुनील तटकरे यांनी केला आहे. आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे. असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणूनच काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का? आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय. रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही. आपलं घर पेटलेलं आहे का शांत आहे राजकीय मी पक्ष म्हणतो. विनाकारण त्याचा गैरसमज होईल. मी जे बोलतोय ते पक्ष, ज्याच्याबद्दल रोहित पवार बोलले ते पक्ष म्हणतोय मी. त्याची पहिल्यांदा आज अवस्था बघा, त्याच्यामध्ये अंतर्गत काय कुरबुरी चालल्या ते बघा आणि मग इतर राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्हाला वक्तव्य करण्याचा अधिकार येईल. अजून तुम्ही खूप बालिश आहात. तर मोदींना पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला आमची विचारधारा सांगितली होती असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं. आमची विचारधारा ही शिव शाहू फुले आंबेडकरांची आहे असं पटेल यांनी म्हटलंय. आमच्या विचारधारेवर कायम असू असं मोदींना सांगितलं होतं असंही त्यांनी म्हटलं. ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा पंतप्रधानांना भेटलो दादा, आम्ही सुनील भाऊ आपण सगळेच होतो, त्यावेळीच आम्ही स्पष्ट केला होता की तुमची विचारधारा काही असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत, 100% सोबत आहोत, पण आम्हाला शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर कायम राहायचं आहे आणि त्याच पद्धतीनं काम करायचं आहे की या विषयावर कधी तडजोड केली जाणार नाही. दादा आणि आम्ही सगळे लोक याच आदर्शावर चिन्हावर चालणारे लोक आहोत. भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला सुनावलंय. रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही असं देखील मोदींनी ठणकावलंय. तर पाकच्या मागे उभे राहिले तर याद राखा असा चीनला दम द्या असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर, सिंधू जलकरार, पाकिस्तानच्या कारवाया आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं. भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सुनावलंय. न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं. न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे अरसे से चलाया, अब वो ब्लॅकमेल नहीं सहा जाएगा. पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे, जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे. हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बसवलं. आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही. नुसतं चीनला पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही. चीनला दम दिला पाहिजे. पाकिस्तानच्या मागे उभं राहतं याद राखा. दरम्यान लाल किल्ल्यावरून बोलताना पहलगाममधील धर्म विचारून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मारणाऱ्या वीर जवानांचं कौतुक करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर के वीर जाबाजों को सैल्यूट करने का अवसर मिला है. हमारे वीर जाबाज सैनिकों ने दुश्मनों को उनकी कल्पना से परे सजा दी है. काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला,
पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे गेल्या 10 वर्षात. हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला. संजय राऊत हेच बेधुंद झालेले आहेत. वाटेल तो आरोप, वाटेल ते नॅरेटिव्ह सेट करण्याचा, पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. याच वेळी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर देखील सूचक प्रतिक्रिया दिली. वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है. तब समय की मांग है कि हम उन संकटों के रोते बैठने की जरूरत नहीं है. और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं, अगर ये रास्ता हमने चुन लिया, हर किसी ने चुन लिया, तो फिर कोई स्वार्थ हमें अपनी चंगुल में नहीं फंसा सकता है. मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाहीत, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही. मराठीमध्ये गाणं आहे, नाव घे ना पोरी लाजू नको, बरं का, ते त्यांच्यासाठीच आहे. अरे घ्या ना नाव, ट्रम्पचं घ्या, देशाच्या शत्रूचं घ्या, खुल्याम घ्या. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तालुक्यामधील माधान आणि सोनोरी गावांना पाण्याचा वेढा बसला, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. माधान गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं असून जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचं मोठं नुकसान झालंय. गावांना पाण्यानं वेढा दिल्यानं गावातील लोकांनी घरांवरील छतांवर आसरा घेतलाय. पिकांचंही मोठं नुकसान झालंय. कपाशी, सोयाबीन, तूर पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. सोनोरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं सोनोरी गावचा संपर्क तुटलाय. वाहन चालक जीव मुठीत घेऊन पुलावरून वाट काढताना दिसतायत. जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी एका आंदोलकाच्या पाठीमध्ये लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गोपाळ चौधरी नावाची व्यक्ती 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसली होती. तक्रारीनुसार त्याच्या पत्नीनं पळून जाऊन परपुरुषासोबत लग्न केलं. मात्र तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पैसे खाल्ल्यामुळे कारवाई न झाल्याचा त्याचा आरोप आहे. आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या मंत्री पंकजा मुंडेंना भेटू द्या, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा या आंदोलकांना दिला होता. पोलिसांनी या आंदोलकाला पकडलं, मात्र डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी या व्यक्तीला लाथ मारली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये पोलिसांच्या वर्तनावर टीका झाली. त्यावर पोलिसांनी स्पष्टीकरण देखील दिलं. या व्यक्तीनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेताना आमच्याही अंगावर टाकलं, त्यामुळे बळाचा वापर करावा लागला असं त्यांनी म्हटलंय. मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदम जानने में गुना दाखिल होगा. 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं. चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहान करे किरण चेके ने. पूरा पुलिस बहुत हमारे यहाँ पे आ रहे हैं. बोले यहाँ का कानून वो खामगांव से चले. अरे वर्ग कौन थे, इस पे कितने पैसे लिए कदम पुलिस ने, ये उघड़ करो कितने पैसे खाए.